हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवरती पाहत राहा. चला तर मग व्हिडिओकडे वळूयात. आलिया विराजच्या हातातून स्वतःला सोडवत म्हणाली, चूक तुमचीच आहे. कदाचित तुम्हाला आठवत नसेल, कारण तुम्ही कित्येक मुलींसोबत रात्री घालवल्या असतील मिस्टर खन्ना. त्यामुळे कोणासोबत आणि कधी वेळ घालवता हे तुम्हाला लक्षात राहत नसेल. हे ऐकताच विराजच्या चेहऱ्यावर राग स्पष्ट दिसू लागला. तो संतापाने आलियाची मान पकडत म्हणाला, व्हॉट आर यू टॉकिंग? काय बोलते आहेस तू? आजपर्यंत तुझ्याशिवाय मी कोणत्याही मुलीच्या जवळ गेलो नाही. तूच माझ्यासाठी पहिली आणि शेवटची मुलगी आहेस, जिने माझ्या आयुष्यात जागा मिळवली. तूच माझं सर्वस्व आहे. विराज आलियाच्या डोळ्यात पाहत पुढे म्हणाला, मी जर कोणावर खरं प्रेम केलं असेल आणि तिला माझं मानलं असेल तर ती फक्त तू आहेस. आलिया स्वतःला त्याच्या पकडीतून सोडवण्याचा प्रयत्न करत होती, पण विराजची पकड तिच्या खांद्यावर अधिकच घट्ट होत होती. ती वेदनेने म्हणाली, मिस्टर खन्ना, प्लीज मला सोडा, दुखतंय. हे ऐकताच विराज वेदनामुक्त आवाजात म्हणाला, आणि तू जे काही बोलते आहेस त्याने मला किती त्रास होतोय याचा तुला अंदाज आहे का? आलिया डोळ्यात अश्रू आणत म्हणाली, तुम्ही माझ्यासोबत जे केलं त्याने मला किती दुखावलं आहे हे तुम्हाला कधी समजणार नाही. आणि आता शेवटचं सांगते, प्लीज मला सोडा. हे ऐकूनही विराजने तिची पकड आणखी घट्ट केली. त्यामुळे आलियाला तीव्र वेदना झाली आणि तिच्या तोंडून हलकीशी आह बाहेर पडली. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ते पाहून विराजने लगेचच तिच्या खांद्यावरील पकड सैल केली. त्याची नजर जेव्हा आलियाच्या खांद्यावर गेली तेव्हा तो हादरून गेला. तिच्या नाजूक त्वचेवर त्याच्या बोटांचे लाल निशाण उमटले होते. हे पाहून विराजलाही स्वतःचा राग आला. तो मान खाली घालून दुसऱ्या बाजूला जाऊन उभा राहिला. तेवढ्यात आलिया रागाने म्हणाली, हेच तर तुमचं काम आहे, कायम मला दुखावणं. हे बोलून तिने डोळ्यातील अश्रू पुसले. पटकन आपली पर्स उचलली आणि वेगाने रूमच्या बाहेर निघून गेली. आलिया जाताच विराज खाली फरशीवर बसला. स्वतःचे केस ओढत तो वेदनेने म्हणाला, का माझ्यासोबतच असं का होतं? माझं प्रेम नेहमी माझ्यापासून दूर का जातं? मी फक्त तुझ्यावर मनापासून प्रेम केलं होतं. आलिया, मग तू माझ्यापासून दूर का गेलीस? माझ्यासोबतच असं का होतंय? हे बोलताना तो स्वतःचे केस ओढत होता आणि रागाने मुठी फरशीवर आपटत होता. दुसरीकडे आलियाही रूमच्या बाहेर येता स्वतःला सावरू शकली नाही. काही पावलं चालत ती लिफ्टजवळ पोहोचली. लिफ्टमध्ये जाताच ती भिंतीला टेकून खाली बसली आणि जोरजोरात रडू लागली. रडत रडत ती म्हणाली, का जात नाही तुम्ही माझ्या आयुष्यातून? माझं आयुष्य नरक बनवलं आहे तुम्ही. मिस्टर खन्ना, खूप कठीणाने मी स्वतःला सावरलं होतं, पण तुम्ही पुन्हा परत आलात माझं आयुष्य उद्ध्वस्त करायला. आता माझ्यासाठी फक्त माझं मूल महत्त्वाचं आहे. तुम्ही माझ्यासाठी काहीच नाही. हे बोलताना तिच्या हुंदक्यांचा आवाज संपूर्ण लिफ्टमध्ये घुमत होता. तेवढ्यात अचानक लिफ्टचा दरवाजा उघडला. आलियाने पटकन डोळ्यांतील अश्रू पुसले आणि स्वतःला सावरत बाहेर निघून गेली. पण तिथे एक व्यक्ती होती ज्याची नजर या दोघांवरच खिळलेली होती. तो माणूस सतत त्यांचे फोटो काढत होता. आलिया लिफ्टमधून बाहेर येतानाचे फोटो, तसेच रूमचा दरवाजा उघडा असताना आत विराज स्वतःच्या मुठी फरशीवर आपटत असल्याचे फोटोही त्याने टिपले. हे सर्व फोटो त्याने लगेचच कोणाला तरी पाठवले. तो दुसरा कोणी नसून रोनिकाने ठेवलेला माणूस होता, ज्याला तिने खास या कामासाठी पाठवलं होतं. रोनिका आपल्या रूममध्ये बसून अगदी आरामात ऑरेंज ज्यूस पित होती. त्याचवेळी पार्लरमधल्या 2 मुली तिचा मॅनिक्युअर आणि पेडिक्युअर करत होत्या. अचानक मोबाईलवर आलेल्या मेसेजच्या नोटिफिकेशनमुळे ती मोबाईल हातात घेतला. त्यातले फोटो पाहताच तिच्या
चेहऱ्यावर स्मित उमटलं आणि डोळ्यात चमक आली. ती हसत म्हणाली, मला माहिती आहे, मी जे केलं त्यानुसार तुम्ही दोघं पूर्णपणे तुटून गेलात. आता तुम्ही दोघं कितीही प्रयत्न केला तरी एकमेकांचे होऊ शकत नाही. कारण मला इतकं समजलं आहे की आलिया अजूनही त्या रात्रीला विसरू शकलेली नाही. हे बोलून ती पुन्हा हसू लागली. रोनिका पुढे म्हणाली, मला माहीत आहे ती रात्र खोटी होती, पण आलिया अजूनही ती विसरलेली नाही. आणि जरी ती विसरण्याचा प्रयत्न करेल तरी मी पुन्हा तिच्यासमोर ती रात्र आणेन, ज्यामुळे ती पुन्हा विराजपासून दूर जाईल. हे विचार करताच तिच्या ओठांवर एक विषारी हास्य उमटलं. ती मनातच म्हणाली, आता वेळ आली आहे तुला पुन्हा ते डोस देण्याची, जे मी इतके दिवस दिले नव्हते. कारण मी तुला कोणत्याही परिस्थितीत गमावू शकत नाही. हे बोलत ती स्मित करत सोफ्यावर डोकं टेकून डोळे मिटून बसली. पार्लरमधल्या मुली आपलं काम करत होत्या आणि रोनिकाच्या ओठांवर एक धोकादायक हास्य झळकत होतं. दरम्यान जवळपास 1 तासानंतर विराजचा असिस्टंट रोहित त्याच्या रूममध्ये पोहोचला. विराज जमिनीवर बसला होता. तो स्वतःच्या हातांवर मारत होता आणि केस घट्ट पकडून बसला होता. रोहित त्याच्या जवळ जाऊन म्हणाला, बॉस, आर यू ओके? हे ऐकताच विराजने आपला चेहरा वर केला. त्याला पाहून रोहित चकित झाला, कारण विराजच्या चेहऱ्यावर दुःख आणि निराशा नव्हती. उलट त्याच्या ओठांवर एक तिरकं स्मित होतं. हे पाहून रोहित पूर्णपणे गोंधळून गेला. आत्तापर्यंत त्याला वाटत होतं की त्याचा बॉस खूप दुःखी असेल, पण विराजच्या चेहऱ्यावर मात्र विचित्र शांतता आणि स्मित होतं. रोहित गोंधळलेल्या नजरेने त्याच्याकडे पाहत राहिला. विराज हलकसा हसत म्हणाला, मला माहीत आहे तू काहीच समजू शकत नाहीस, पण मला तुला काही समजावून सांगायचंही नाही. विराजचं असं बोलणं ऐकून रोहित विचित्र चेहरा करू लागला. तो मनातच म्हणाला, हा खडूस बॉस काहीच सांगत नाही. कधी हसतो तर कधी अगदी डेव्हिलसारखा वागतो. तेवढ्यात विराज त्याच्याकडे रोखून पाहत म्हणाला, मनातल्या मनात मला शिव्या घालून झाल्या असतील तर पुढचं बोलूया. विराजचं बोलणं ऐकताच रोहित घाबरला आणि पटकन म्हणाला, येस बॉस, तुम्ही जे सांगाल ते. विराज पुढे म्हणाला, आता वेळ आली आहे खऱ्या गुन्हेगाराला समोर आणायची. माझा हा प्लॅन काही दिवस चालेल, पण मला खात्री आहे की तो लवकरच यशस्वी होईल आणि मग मी त्या गुन्हेगारालाही सगळ्यांसमोर आणेन. रोहित त्याचं बोलणं शांतपणे ऐकत राहिला. थोड्या वेळाने विराज पुन्हा म्हणाला, आज मला माझ्या मुलांना भेटायचं आहे. त्याची व्यवस्था कर, पण सगळं असं वाटलं पाहिजे की जणू काही अचानक झालं आहे, काहीही प्री प्लॅन नसावं. आणि याबद्दल कोणालाही काही समजू नये, ना आलियाला ना रोनिकाला, कोणालाच नाही. रोहित लगेच म्हणाला, ओके बॉस, मी सगळं अरेंज करतो. विराजने हाताने इशारा करत त्याला जायला सांगितलं आणि रोहित तिथून बाहेर निघून गेला. रोहित गेल्यानंतर विराज लगेच सोफ्यावर बसला आणि खोल विचारात गढून गेला. त्याने लगेच आपला लॅपटॉप काढला आणि काहीतरी पाहू लागला. दुसऱ्या बाजूला रोहित मनातच विराजला शिव्या घालत चालला होता. तेवढ्यात समोरून येणाऱ्या जियाशी त्याची जोरात धडक झाली. जिया कोणाशी तरी बोलत चालली होती आणि पूर्णपणे घाईत होती. रोहितने तिला लगेच कमरेला धरून सावरलं आणि म्हणाला, तू कधी नीट चालायला शिकणार आहेस? कायम घाईतच असतेस, नेहमी पडत असतेस. किती वेळा सांगितलंय नीट बघून चालत जा. बरं झालं मी होतो, दुसरा कोणी असता तर काय झालं असतं कोण जाणे. रोहितच्या बोलण्यावर जियाला खूप राग आला. ती त्याला रागाने ढकलत म्हणाली, तुला कोणी सांगितलं होतं मला सांभाळायला?
मला स्वतःला सांभाळता येतं. हे ऐकताच रोहितला राग आला. त्याने तिच्या कमरेभोवती हात ठेवून तिला स्वतःकडे ओढलं आणि म्हणाला, काय म्हणालीस तू? मी नसतो तर तुला कोणी सांभाळलं असतं? माझ्या जागी दुसरा कोणी असता आणि त्याने तुला हात लावला असता तर मी त्याचे हात तोडून टाकले असते. हे ऐकता जिया आश्चर्याने रोहितकडे पाहू लागली. तेवढ्यात रोहितने स्वतःचा राग आवरत तिच्या नाकावर हलकं टॅप करत म्हणाला, असं बघू नकोस. यू नो ना हाऊ मच आय लव्ह यू. आणि तुझ्यावर पूर्ण हक्क आहे माझा. तू कितीही प्रयत्न केला तरी माझ्यापासून दूर जाऊ शकत नाहीस. हे म्हणत त्याने लगेच जियाला आपल्या खांद्यावर उचलून घेतलं. जिया रागाने त्याच्या पाठीवर मारत म्हणाली, लीव्ह मी, मला सोड. तू माझ्यासोबत जबरदस्ती करू शकत नाहीस. पण रोहित तिच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष देत नव्हता. जणू तिच्या शब्दांचा त्याच्यावर काहीच परिणाम होत नव्हता. त्याच्या ओठांवर हलकंसं तिरकं स्मित होतं. तो तसाच हसत तिला खांद्यावर घेऊन पुढे चालत गेला. जिया त्याला सतत थांबवण्याचा प्रयत्न करत होती, पण तो तिचं एकही ऐकत नव्हता. तिला घट्ट पकडून तो पुढेच जात होता. दुसरीकडे काही वेळाने आलिया लिफ्टमधून बाहेर आली. तिला पाहताच निखिल तिच्याकडे पाहू लागला. आलियाने त्याच्याकडे रागाने पाहत म्हटलं, माझ्याकडे बघणं बंद कर आणि शांतपणे गाडीत बस. आपल्याला लवकर मीटिंगला पोहोचायचं आहे. निखिल काळजीने म्हणाला, तू ठीक आहेस ना? आलिया निर्विकारपणे म्हणाली, हो, आय एम ओके, चल. हे ऐकताच दोघे गाडीत बसले आणि कार भरधाव वेगाने पुढे निघाली. संपूर्ण रस्ताभर निखिल तिला समजावत होता, आलिया, जर तू अजून तयार नशील तर आपण ही मीटिंग दुसऱ्या दिवशी करू शकतो. पण आलिया ठामपणे म्हणाली, नो, मला ही मीटिंग लवकरात लवकर संपवून इथून निघायचं आहे. निखिल पुन्हा म्हणाला, मला फक्त एवढी भीती वाटते की तू पूर्ण तयारीत नसशील तर आपला इतका मोठा क्लायंट नाराज होईल आणि आपल्या हातातून ही डील जाईल. आलिया आत्मविश्वासाने म्हणाली, डोंट वरी निखिल, मी सगळं सांभाळून घेईन. निखिल हसत म्हणाला, ओके, आता मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. हे बोलून तो शांत झाला. तर आलिया कारच्या खिडकीबाहेर पाहत राहिली. तिच्या डोळ्यांसमोर वारंवार विराजचा चेहरा आणि त्याने बोललेले शब्द येत होते. ते आठवताच तिच्या मनात पुन्हा राग उसळला. तिचे डोळे रागाने लाल झाले होते. मनातच ती म्हणाली, बस, आता खूप झालं मिस्टर खन्ना. आता मी स्वतःवर तुझं नियंत्रण सहन करू शकत नाही. मी लवकरच तुझ्यापासून खूप दूर निघून जाईन. यावेळी अशा ठिकाणी जाईन जिथे तू माझ्यापर्यंत पोहोचूही शकणार नाहीस. हे सगळं विचार करत आलियाने मनात एक मोठा निर्णय घेतला, ज्याबद्दल विराज पूर्णपणे अनभिज्ञ होता. दुसरीकडे विराज तयार होऊन गार्डनमध्ये फेरफटका मारत होता. तेवढ्यात कृष आणि तृष दोघं बॉल खेळत खेळत तिथे आले आणि चुकून विराजला धडकले. दोघांना पडताना पाहून विराज लगेच खाली वाकला. कृष खाली पडला होता आणि तृष त्याला उभं करण्याचा प्रयत्न करत होता. विराज काळजीने म्हणाला, आय एम सॉरी बच्चा, तुम्ही ठीक आहात ना? तृषने कृषला सांभाळत मागे वळून विराजकडे पाहिलं. कमरेवर एक हात ठेवून आणि बोट दाखवत तो म्हणाला, अंकल, आधी तुम्ही माझ्या भावाला पाडलं आणि आता विचारताय की तो ठीक आहे का? विराज कृषच्या पायावर हलकेच हात फिरवत म्हणाला, सॉरी बच्चा, खरंच सॉरी. इतके रागावलात का माझ्यावर की तुमच्या अंकलला माफही करणार नाही?
हे ऐकताच कृष आणि तृषला विराजवर अजिबात राग आला नाही. दोघंही एकत्र म्हणाले, काही हरकत नाही अंकल. हे ऐकून विराज हलकसं हसला. त्याने दोघांनाही जवळ घेत विचारलं, तुम्ही दोघं माझ्याशी फ्रेंडशिप कराल का? कृष आणि तृष एकमेकांकडे पाहू लागले. मग दोघेही म्हणाले, मम्मा म्हणते अनोळखी लोकांशी बोलायचं नसतं. विराज हलकसा हसत म्हणाला, ठीक आहे, मग आपण मित्र बनूया. मग आपण अनोळखी राहणार नाही. कृष आणि तृष पुन्हा एकमेकांकडे पाहत म्हणाले, पण आम्ही तुमचे फ्रेंड कसे होऊ? तुम्ही मोठे आहात आणि आम्ही छोटे. विराज म्हणाला, ही गोष्टही बरोबर आहे. तुम्ही दोघे अजून खूप लहान आहात आणि मी मोठा आहे, पण तुमच्यासाठी मीही लहान होतो. असं म्हणत तो त्यांच्याजवळ आणखी झुकला आणि गुडघ्यांवर बसला. हे पाहून कृष आणि तृष हसले आणि टाळ्या वाजवत म्हणाले, ए अंकल, पण आमच्यासारखे छोटे झाले. त्यांचं बोलणं ऐकून विराजच्या ओठांवर मोठंसं हास्य उमटलं. तो हसतच म्हणाला, मग आता तुम्ही दोघं माझ्याशी फ्रेंडशिप करणार ना? कृष आणि तृष आनंदाने मान हलवत म्हणाले, हो, आता तुम्ही आमच्या बरोबरीचे झाला आहात. आम्ही तुमच्याशी फ्रेंडशिप करायला तयार आहोत. पण मम्माला सांगू नका हां, हे आपलं सिक्रेट आहे. विराज म्हणाला, का नाही? मनात मात्र तो विचार करत होता, असं दिसतंय की यांची मम्मा आपल्या नवऱ्यावरच नाही तर मुलांवरही हुकूम चालवते. हा विचार करत तो हलकेच हसला. त्यानंतर त्याने दोन्ही मुलांशी हात मिळवला आणि त्यांना मिठीत घेत म्हणाला, मग आजपासून आपण फ्रेंड्स आहोत. या गोष्टीवर एक एक चॉकलेट तर हवंय ना? असं म्हणत त्याने आपल्या पॅन्टच्या खिशातून 2 चॉकलेट्स काढून त्यांच्या दिशेने पुढे गेली. कृष आणि तृष एकमेकांकडे पाहू लागले. त्यांना चॉकलेट घ्यायला थोडी संकोच वाटत होती. हे पाहून विराज म्हणाला, अरे आता आपण फ्रेंड्स आहोत ना, मग कसली हिचकिचाहट? दोघंही हसत म्हणाले, हो, आपण फ्रेंड्स आहोत, मग आम्ही तुमच्याकडून घेऊ शकतो. असं म्हणत त्यांनी त्याच्या हातातून चॉकलेट घेतली. मग विराज हसत म्हणाला, चला आता मला गालावर किस द्या. दोघंही आनंदाने त्याच्या दोन्ही गालांवर किस करून गेले. विराजच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा सुंदर हास्य उमटलं. तो त्यांना पार्कमधल्या बाकावर बसवत विचारू लागला, बरं तुमची नावं काय आहेत? दोन्ही मुलांनी आपल्या गोड आवाजात त्याला नावं सांगितली. विराज आपल्या दोन्ही मुलांना भेटून खूप आनंदी झाला होता. त्यांच्या चमकदार डोळ्यांनी आणि गोलमटोल चेहऱ्याने विराजचं मन जिंकलं होतं. त्या दोघांच्या चेहऱ्यातले काही गुण विराजसारखेच तर काही आलियासारखे दिसत होते. त्यांना पाहून विराजला असं वाटत होतं की जणू त्याला आयुष्यातला सगळ्यात मोठा आनंद मिळाला आहे. तो बराच वेळ त्यांच्याशी गप्पा मारत बसला. शेवटी दोन्ही मुलांनी त्याला बाय केलं आणि तिथून निघून गेले. त्यांना जाताना पाहत विराज हळूच म्हणाला, आज पहिल्यांदा मला खरंच जाणवलं की मी एक बाबा आहे. हे बोलताना त्याच्या ओठांवर हलकीशी स्मित रेषा उमटली. काही वेळानंतर विराज हॉटेलमध्ये परतला आणि आपल्या रूममध्ये गेला. रूममध्ये पोहोचल्यावर तो खोल विचारात हरवला होता. त्याचबरोबर तो एकामागून एक सिगरेट ओढत होता. त्याच्या मनात अनेक प्रश्न घोळत होते, पण खरा गुन्हेगार कोण आहे हे त्याला समजत नव्हतं. तो सगळ्या गोष्टींची जुळवाजुळव करण्याचा प्रयत्न करत होता. तेवढ्यात रूमचा दरवाजा उघडला. सुरुवातीला विराजला खूप राग आला की त्याच्या रूममध्ये कोण आलं, पण समोर पाहिल्यावर त्याला रोनिका दिसली. रोनिका स्टाईलमध्ये चालत त्याच्या जवळ आली आणि सोफ्यावर त्याच्या शेजारी बसली. विराजने मात्र तिच्याकडे पाहून कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.
तेव्हा रोनिका प्रेमाने त्याचा हात पकडत म्हणाली, आपण इतके दिवस इथे आहोत, पण कुठे फिरायलाच गेलो नाही. चला ना, कुठेतरी बाहेर फिरून येऊ. हे ऐकून विराज मनातच विचित्र चेहरा बनवू लागला. रोनिका पुन्हा म्हणाली, प्लीज ना, माझा मूड खूप ऑफ आहे. बाहेर गेलो तर कदाचित बरं वाटेल. पण विराज काहीही न बोलता शांतपणे सिगरेटचे कश घेत राहिला. तो आतापर्यंत खूप सिगरेट ओढून झाला होता. रोनिका त्याच्याकडे पाहून समजलं होतं की विराज अजूनही आलियामुळे खूप अस्वस्थ आहे. तिच्या मनात लगेच विचार आला की तिने लावलेली आग आता परिणाम दाखवत आहे. हा विचार करून ती मनोमन खूप खुश झाली. रोनिका पुन्हा एकदा म्हणाली, काय झालं विराज, आज तू खूपच अस्वस्थ दिसतोयस. काही प्रॉब्लेम असेल तर मला सांग. पण विराज काहीच बोलला नाही. तेवढ्यात रोनिकाची नजर टेबलावर ठेवलेल्या फोटोंवर गेली. फोटो पाहून ती मुद्दाम अनभिज्ञ असल्यासारखी म्हणाली, ओ माय गॉड, ही तर मिस्टर एव्हीची फोटो आहे ना. आणि त्यांच्यासोबत हा, अरे हो, हा निखिल आहे ना. हे बोलताना ती विराजकडे तिरक्या नजरेने पाहत होती. तरीही विराज शांतच होता. रोनिकाला समजलं की तो खूप रागात आहे. त्यामुळे त्याचा राग आणखी भडकवण्यासाठी ती म्हणाली, मला अजिबात कल्पना नव्हती की मिस AR अशा प्रकारची असेल. माहीत नाही का, पण मला असं वाटतंय की ही तुझी पत्नी आलिया तर नाही ना. असं होऊ शकतं का. हे ऐकताच विराज तिच्याकडे रागाने पाहू लागला. रोनिका लगेच घाबरल्याचा आव आणत म्हणाली, आय एम सो सॉरी. तुझी पत्नी तर आता या जगात नाही ना. पण तिचा चेहरा अगदी तुझ्या पत्नी आलियासारखाच दिसतोय, म्हणून मला तसं वाटलं. पण मला माहीत नव्हतं की ती इतकी खालच्या स्तराला जाईल. लोकांमध्ये आधीपासूनच अफवा होती की तिचं आणि निखिलचं काहीतरी रिलेशन आहे. आणि हे फोटो पाहून तर सगळं स्पष्ट होतंय. हे बोलून ती विराजकडे पाहू लागली. पण विराज अजूनही शांत होता. आता मात्र रोनिकाला आतून चीड येऊ लागली. हा माझ्या बोलण्यावर काही प्रतिक्रिया का देत नाही. ती मनात विचार करू लागली. मग त्याचा राग पूर्णपणे भडकावा म्हणून ती मुद्दाम मोठं बोलली, विराज, मी चौकशी केली आहे. तुला हे ऐकून धक्का बसेल, पण हीच तुझी पत्नी आलिया आहे. हे ऐकताच विराज तिच्याकडे संतापाने पाहू लागला. तेवढ्यात रोनिकाने त्याचे हात आपल्या हातात घेतले आणि म्हणाली, हो विराज, मी खरंच सांगते, ही कोणती AR नाही, तर तुझी पत्नी आलिया आहे. हेच सांगण्यासाठी मी तुझ्याकडे आले होते. त्यानंतर विराज काहीतरी असं बोलला ज्यामुळे रोनिका थोडी घाबरली. ती लगेच म्हणाली, मला वाटतं तिची मेमरी लॉस झाली आहे. पण ऑनेस्टी, मला हेही खोटं वाटतंय. मला असं वाटतंय की तिची मेमरी लॉस झालेली नाही. ती निखिलसाठी तुला सोडून गेली आहे. ती एवढंच बोलली होती. तेवढ्यात तिला विराजच्या रागाने भरलेल्या नजरा स्वतःवर जाणवल्या. ती घाबरली आणि नजर चुकवत इकडे तिकडे पाहू लागली. रोनिका, विराज रागाने म्हणाला, तुला नेमकं काय म्हणायचं आहे. रोनिका लगेच घाबरल्याचा अभिनय करत म्हणाली, काही नाही, मी निघते. ती नाटक करत तिथून जाऊ लागली. तेवढ्यात विराजने तिला थांबवत म्हटलं, रोनिका स्टॉप, तू नेमकं काय बोलतेस ते स्पष्ट सांग. हे ऐकताच रोनिकाच्या ओठांवर एक कपटी हास्य उमटलं. ती मागे वळली आणि म्हणाली, विराज, मला काही बोलायचं नाही, पण मला असं वाटतं की कदाचित आलियाने निखिलमुळेच तुला सोडलं असेल. आणि मला तर हेही कळलं आहे की आलियाची जी मुलं आहेत ती निखिलचीच आहेत. हे ऐकताच विराजचा चेहरा संतापाने लालबुंद झाला. त्याच्या डोळ्यात प्रचंड राग दिसत होता. तो पूर्णपणे तावातावाने पेटून उठला होता. विराजला इतका संतापलेला पाहून रोनिका मनोमन खूप खुश झाली. ती मनातच म्हणाली,
माझा प्लॅन यशस्वी होत चाललाय. आता विराज स्वतःच आलियाला स्वतःपासून दूर करेल आणि कायमचा तिच्यापासून दूर जाईल. विराज प्रचंड रागात होता. तो हातांच्या मुठी आवळून बसला होता. तेवढ्यात रोनिका म्हणाली, प्लीज तिला जाऊ दे. आलियाला जर त्याच्यासोबत राहायचं असेल तर राहू देत. तसंही तुझं तिच्यासोबत कोणतंच नातं नाही. आधीच तुझ्या बहिणीसोबत जे झालं त्यात आजही ती कोमामध्ये आहे. रोनिका पुढे म्हणाली, अशा कठीण प्रसंगातही ती तुला सोडून गेली, तेही त्या निखिलसाठी. ती इतकी खालच्या स्तराची असेल असं मला वाटलंच नव्हतं. रोनिका सतत आलियाविरुद्ध विराजच्या मनात विष पेरत होती. विराज मात्र स्वतःचा राग नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करत होता. इतक्यात अचानक रोनिकाचा मोबाईल वाजला. सुरुवातीला तिने कॉलकडे दुर्लक्ष केलं, पण स्क्रीनवर फ्लॅश होणारा नंबर पाहताच तिच्या चेहऱ्याचे भाव एका क्षणात बदलले. तिच्या चेहऱ्यावर घबराहट स्पष्ट दिसू लागली. ती पटकन विराजकडे पाहत म्हणाली, आय हॅव ॲन इम्पॉर्टंट कॉल. असं म्हणत तिने हळूच कॉल रिसीव्ह केला आणि रूमच्या बाहेर निघून गेली. रोनिका बाहेर जाताच विराजने रागाच्या भरात समोरच्या काचेच्या टेबलवर जोरात मूठ मारली आणि त्या जोरदार प्रहाराने काचेचं टेबल तुकडे तुकडं झालं. टेबल फुटल्याचा आवाज रोनिकाच्या कानावर पडला आणि तिच्या ओठांवर एक कपटी हास्य उमटलं. ती मनातच म्हणाली, आता तुमच्या दोघांमध्ये काहीच उरणार नाही. कुटील हास्य करत ती फोनवर बोलत आपल्या रूमकडे निघून गेली. काही सेकंदांनी विराज मात्र पूर्णपणे शांत झाला. ओठांवर हलकसं स्मितानं तो म्हणाला, ठीक आहे, तुला जे हवं होतं ते मी केलंय, पण एक दिवस तुझ्या तोंडून सगळी सत्य बाहेर काढली नाही तर माझे नाव विराज खन्ना नाही. असं म्हणत तो हलकसं हसू लागला. जरी विराजला पूर्ण खात्री नव्हती की हे सगळं रोनिकानेच केलं आहे, तरी त्याला तिच्यावर संशय नक्कीच होता. त्याला असं वाटत होतं की रोनिका सोबत अजून कुणीतरी या सगळ्या कटात सहभागी आहे. तो फक्त त्या व्यक्तीचं खरं रूप समोर आणू इच्छित होता. काही वेळाने विराजचा असिस्टंट रोहित रूममध्ये आला. रूमची अवस्था पाहताच तो क्षणभर थक्क झाला. आश्चर्याने तो विराजकडे पाहू लागला. विराज मात्र कोणताही भाव न दाखवता सोफ्यावर आरामात बसला होता आणि शांतपणे सिगारेटचे कश घेत होता. रोहित मनातच म्हणाला, काय डेव्हिल बॉस आहे. इतकं सगळं झालं तरी किती शांत बसलाय. जणू काही त्याला काहीच फरक पडलेला नाही. तेवढ्यात विराज त्याच्याकडे रोखून पाहत म्हणाला, मनातल्या मनात माझी निंदा करून झाली असेल तर इथे येण्याचं कारण सांग. रोहित घाबरत म्हणाला, नाही सर, मी तुम्हाला का दोष देईन. खरं तर सर, तो अडखळत बोलत होता. तेवढ्यात विराज कठोर आवाजात म्हणाला, जे बोलायचं आहे ते स्पष्ट बोल. रोहितने हातात ती फाईल विराज समोर पुढे केली. विराजने फाईल उघडली. त्यात काही फोटो होते. ते फोटो पाहताच त्याच्या चेहऱ्याचे भाव बदलले. डोळ्यात पुन्हा राग दाटून आला आणि ओठांवर एक तिरकं स्मित उमटलं. तो प्रत्येक फोटो बारीकाईने पाहत होता आणि रोहित त्याच्या चेहऱ्यावरचे बदलणारे भाव निरखत होता. काही क्षणांनी विराजने ती फाईल टेबलवर फेकली आणि म्हणाला, नाऊ स्टार्ट द नेक्स्ट स्टेप. त्यानंतर तो लगेच म्हणाला, मीटिंग फिक्स करा. मला माझ्या बायकोला भेटायचं आहे. हे ऐकताच रोहितच्या ओठांवर हलकीशी स्मितरेषा उमटली. तो मनातच म्हणाला, आता आले बॉस त्यांच्या रोमॅन्टिक अंदाजात. असं म्हणत तो शांतपणे रूमच्या बाहेर निघून गेला. विराज हलकसं हसत सोफ्यावर मागे डोकं टेकून आरामात बसला आणि त्याने डोळे मिटले. डोळे मिटताच त्याच्यासमोर त्याची पत्नी म्हणजेच आलियाचा हसरा चेहरा तरळून गेला. ते पाहून त्याच्या ओठांवरील स्मित आणखीनच गडद झालं. तो स्वतःशीच हसत म्हणाला,
वायफी, आय एम कमिंग. लवकरच आपल्या दोघांमधलं हे अंतर संपेल आणि आपण पुन्हा एक हो. हा विचार करताच विराजला खूप समाधान वाटलं. तो बराच वेळ तसाच हसत शांत बसून राहिला. दुसरीकडे रोहित आपल्या कामात व्यस्त झाला होता. आलिया ही तिची मीटिंग संपवून निखिलसोबत परत आली. ती निखिलकडे पाहत म्हणाली, लवकरात लवकर सगळी पॅकिंग पूर्ण कर. आपली मीटिंग झाली आहे आणि आपण आज रात्रीच इथून निघणार आहोत. निखिलनेही तिच्या बोलण्याला होकारार्थी मान हलवली. आलिया लगेच तिच्या रूममध्ये गेली आणि कृष व तृषकडे पाहत म्हणाली, बाळांनो, तुम्ही तुमच्या मावशीला जास्त त्रास तर दिला नाही ना? कृष आणि तृष सोबत जियाही तिथे बसली होती. जिया लगेच म्हणाली, इतकी गोड मुलं मला काय त्रास देणार? उलट तुलाच विचारायला हवं की मी यांना त्रास दिला नाही ना? हे ऐकून कृष आणि तृष हसले आणि म्हणाले, नाही मम्मा, मावशी खूप चांगली आहे. हे ऐकून आलिया हसली. तिने दोघांच्या गालांवर प्रेमाने हात फिरवत म्हटलं, बाळांनो, तुमची सगळी खेळणी पटकन पॅक करून घ्या, कारण आज रात्रीच आपण इथून जाणार आहोत. हे ऐकताच कृष आणि तृषचा मूड थोडासा खराब झाला आणि ते लगेच त्यांच्या रूममध्ये निघून गेले. ज्या मात्र आश्चर्याने आलियाकडे पाहत होती. आलिया तिला दुर्लक्ष करत दुसऱ्या रूममध्ये पॅकिंगसाठी जाणार इतक्यात जियाने तिला थांबवत विचारलं, आलिया, हे तू काय बोलते आहेस? तू खरंच जात आहेस का? आलिया शांतपणे म्हणाली, हो, मी जात आहे. तसंही मला आता भारतात राहायचं नाही. मला माझा बिझनेस पुढे वाढवायचा आहे आणि त्यासाठी मला परदेशात जावं लागेल. हे ऐकून जियाच्या चेहऱ्यावरील भाव बदलले. ती मनातच म्हणाली, आता मी माझं काम कसं करू? रोहितने मला धमकावून ठेवलं आहे. मला काही ना काही करून माझं काम पूर्ण करावंच लागेल. आज मला कोणत्याही परिस्थितीत विराज, जीजू आणि आलियाला पुन्हा भेटवायचंच आहे. जिया मनातच पुढे म्हणाली, काहीही झालं तरी मी विराज जीजूंच्या डोळ्यात आजही तीच तडफड आणि तीच बेचैनी पाहिली आहे जी मी आधी पाहायचे. मला कोणत्याही परिस्थितीत माझ्या मैत्रिणीला तिच्या प्रेमाशी पुन्हा एकत्र आणायचं आहे. शिवाय मी आलियाच्या डोळ्यातही विराज जीजूंविषयीचं प्रेम स्पष्ट पाहिलं आहे. ती कितीही म्हणाली की ती विराज जीजूंना विसरली आहे, पुढे गेली आहे, पण मला माहीत आहे ती अजूनही तिथेच अडकली आहे जिथे ती 5 वर्षांपूर्वी होती. मला त्या दोघांना पुन्हा एकत्र आणायचं आहे आणि त्या खलनायकालाही सगळ्यांसमोर आणायचं आहे. त्याचाही शेवट होणं गरजेचं आहे. हे म्हणत ती हलकसं हसली आणि काहीतरी योजना आखू लागली. दुसरीकडे आलियाची सगळी पॅकिंग पूर्ण झाली होती. तेवढ्यात जिया तिच्याकडे येत म्हणाली, अगं आलिया, तू जात आहेस ठीक आहे, पण जाण्यापूर्वी माझ्यासोबत एकदा कॉफी प्यायला तरी चल ना. आलियाने तिच्याकडे विचित्र नजरेने पाहत विचारलं, तू काय फालतूपणा करते आहेस? जिया लगेच म्हणाली, अगं माझं ऐक ना, इथली कॉफी जबरदस्ती आहे. चल ना माझ्यासोबत, मी तुला एका छान जागी घेऊन जाते. आपल्या मैत्रिणीसाठी इतकं सुद्धा करणार नाहीस का? आलिया तिला रागाने पाहत म्हणाली, पण मी गेले तर माझी मुलं? तेवढ्यात जिया म्हणाली, त्यांनाही आपल्यासोबत घेऊन चल ना. हे ऐकताच आलिया म्हणाली, तू काय बोलतेस? मुलं आत्ता बाहेर गेली तर थकून जातील, मग प्रवास कसा करतील? तेवढ्यात निखिल त्या रूममध्ये आला आणि आलियाकडे पाहत म्हणाला, एव्ही, सगळी पॅकिंग झाली का? आलिया म्हणाली, हो, सगळी पॅकिंग झाली आहे. त्यावर जिया लगेच म्हणाली, अगं हां आहे ना,
हा दोन्ही मुलांना सांभाळेल. तोपर्यंत आपण थोडं फिरून येऊ. चल ना यार, हा शेवटचा क्षण आहे. नंतर तू निघून जाशील. मग पुन्हा आपली भेट कधी होईल काही सांगता येत नाही. हे बोलून जिया निरागस चेहरा करून आलियाकडे पाहू लागली. आलिया तिचा हट्ट मोडू शकली नाही. ती हलकसं हसत म्हणाली, तू इतकं म्हणतेस तर ठीक आहे, आपण सोबत जाऊ. हे बोलत तिने आपल्या हातातील घड्याळाकडे पाहिलं. अजून बराच वेळ होता. मग ती निखिलकडे पाहत म्हणाली, तू दोन्ही मुलांना सांभाळशील ना? निखिल लगेच म्हणाला, ओके, तसेही आपलीच मुलं आहेत. हे ऐकता जिया डोळे बारीक करून निखिलकडे पाहू लागली. तिचा तो रागीट चेहरा पाहून निखिल घाबरतच कृष आणि तृषकडे निघून गेला. त्यानंतर जिया आलियाला घेऊन रूमच्या बाहेर आली आणि कॉरिडॉरमधून खाली कॅफेकडे जाऊ लागली. पण जियाने आधीपासूनच सगळं प्लॅन करून ठेवलं होतं. तिने आधीच रोहितला मेसेज केला होता आणि रोहितही पूर्ण तयारीत होता. दोघी तिथे पोहोचल्या, पण तिथे कोणीच नव्हतं. सगळीकडे अंधार पसरला होता. आलिया आजूबाजूला पाहत जियाला म्हणाली, जिया, हे काय आहे? इथे इतका अंधार का आहे? जिया म्हणाली, मला हे माहीत नाही. बहुतेक लाईट गेली असेल. 1 मिनिट, मी बघते. असं म्हणत ती मुद्दाम इकडे तिकडे स्विच बोर्ड शोधण्याचं नाटक करू लागली. खरं तर हा सगळा तिच्या प्लॅनचाच भाग होता. संधी मिळताच ती हळूच तिथून निघून गेली. तेवढ्यात आलिया जिया जिया अशी हाक मारत पुढे जाऊ लागली आणि अचानक एक फ्लॅश लाईट सुरू झाली. त्या प्रकाशाकडे पाहताच आलियाची नजर समोरच्या मोठ्या LED स्क्रीनवर गेली आणि ती क्षणभर थबकली. स्क्रीनवर काही फोटो आणि व्हिडिओ सुरू झाले होते. जसजशी ती व्हिडिओ पाहू लागली तसतशी तिच्या चेहऱ्यावर आश्चर्य उमटू लागलं. तो व्हिडिओ 5 वर्षांपूर्वीच्या क्लबमधील हॉटेल रूमचा होता. तोच प्रसंग ज्याला पाहून तिने गैरसमज करून घेतला होता आणि सगळं सोडून निघून गेली होती. व्हिडिओ पाहताना तिच्या चेहऱ्यावरील भाव पूर्ण बदलले होते. तिच्या डोळ्यातून नकळत अश्रू वाहू लागले. तिने स्पष्ट पाहिलं की त्या रात्री विराज पूर्णपणे शुद्धीत नव्हता. रोनिकाने त्याच्या ड्रिंकमध्ये काहीतरी मिसळून त्याला दिलं होतं. हे पाहताच आलियाच्या चेहऱ्यावर संताप उमटला. तिने रागाने आपल्या मुठी घट्ट आवळल्या. तिला त्या क्षणी रोनिकाचा प्रचंड राग येत होता आणि अभयची काळजीही वाटत होती. आता तिला सगळं समजलं होतं. त्या रात्री विराजसोबत काहीच घडलं नव्हतं. तो तर तिथेच बेशुद्ध झाला होता आणि रोनिका त्याला बहाण्याने हॉटेल रूममध्ये घेऊन गेली होती. व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत होतं की विराज शांतपणे जाऊन झोपला होता, तर रोनिका खोटं नाटक करत होती. हे सगळं पाहून आलियाच्या डोळ्यातून अश्रू थांबेनासे झाले. ती घाबरलेल्या नजरेने इकडे तिकडे विराजला शोधू लागली. तिच्या मनाला सतत असंच वाटत होतं की अभय नक्की इथेच कुठेतरी असेल. रडवेल्या आवाजात ती म्हणाली, मिस्टर खन्ना, मिस्टर खन्ना, असं म्हणत ती आजूबाजूला त्याला शोधू लागली. तेवढ्यात तिथल्या सगळ्या लाईट्स सुरू झाल्या. लाईट सुरू होताच आलियाची नजर समोर उभ्या असलेल्या व्यक्तीवर जाऊन स्थिरावली. विराज आपल्या ओठांवर हलकं स्मित ठेवून पॅन्टच्या खिशात हात घालून अगदी स्टायलिश अंदाजात उभा होता. आलियाने विराजकडे पाहिलं आणि काही क्षण ती फक्त त्यालाच पाहत राहिली. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि ती मनातच पुटपुटली, विराज, हे म्हणतच ती त्याच्याकडे पुढे सरकली. विराजही हे सगळं पाहून थोडा भावूक झाला होता. त्याचे डोळेही ओलावले होते, पण तो स्वतःला सावरत तिच्याकडे पुढे आला. आलिया धावतच विराज जवळ गेली आणि त्याच्या मिठीत शिरली. विराजनेही तिला
घट्ट आपल्या बाहुपाशात घेतलं. दोघंही एकमेकांना इतक्या घट्ट मिठीत मारून उभे होते जणू जर थोडंसं दूर झालं तर कायमचे दूर हो अशी त्यांना भीती वाटत होती. दोघांच्या मनात एकच विचार सुरू होता, हे खरंच आहे ना की फक्त स्वप्न? आणि जर ते स्वप्न असेल तर ते कधीच सुटू नये अशीच त्यांची इच्छा होती. बराच वेळ ते दोघं तसेच एकमेकांच्या मिठीत हरवून गेले होते. काही वेळानंतर आलिया विराजपासून थोडी दूर होण्याचा प्रयत्न करू लागली, पण विराजने तिला सोडलं नाही. त्याने अलगद तिच्या ओठांवर आपले ओठ टेकवले. विराजच्या या अचानक केलेल्या कृतीमुळे आलिया क्षणभर स्तब्ध झाली. ती काहीच बोलली नाही, फक्त शांत उभी राहिली. तिच्या चेहऱ्यावरून स्पष्ट जाणवत होतं की ते तिच्यासाठी पूर्णपणे अनपेक्षित होतं. तिने असा काही विचारही केला नव्हता. विराजला जाणवलं की आलिया काही प्रतिक्रिया देत नाहीये, म्हणून त्याने तिच्या कमरेभोवती हात गुंडाळत तिला आणखी जवळ ओढलं. मग दुसऱ्या हाताने तिचे डोळे अलगद मिटवत तो हळू आवाजात म्हणाला, फील इट वायफी, फील इट. हे ऐकताच आलियाच्या ओठांवर हलकीशी स्मित रेषा उमटली आणि तीही त्याच्या प्रेमस्पर्शात हरवून गेली. हळूहळू त्यांच्यातील तो कोमल क्षण अधिक भावनांनी भरून गेला. अनेक वर्षानंतर आज ते दोघं इतके जवळ आले होते. आज पहिल्यांदाच आलिया विराजच्या प्रेमाला मनापासून अनुभवत होती आणि त्यांच्या भावनांना प्रतिसादही देत होती. तिच्या मनात आनंदाची लहर उठली. ती मनातच स्वतःशी म्हणाली, ती विराजवर प्रेम करत नाही असं ती नेहमी म्हणत होती, पण खरं तर ती त्यांच्यावर खूप प्रेम करते. आणि तसं होणं साहजिकच होतं, कारण विराजच तिचं खरं प्रेम होतं. आता त्याच्याबद्दलची सर्व सत्य तिच्यासमोर आली होती. मग ती त्याच्यावर रागावून कशी राहू शकली असते? विराजने आलियाला आपल्या जवळ घेत तिच्या कमरेवर हात ठेवून अलगद उचललं. आलियानेही आपले दोन्ही पाय त्याच्या कमरेभोवती गुंडाळले. विराज तिला आपल्या मिठीत घेत हळूहळू एका खोलीकडे चालू लागला. दुसरीकडे जिया, निखिल आणि रोहित हे सगळं पाहत होते. त्यांच्या चेहऱ्यावर मोठं समाधानाचं हास्य उमटलं होतं. तिघही हसून म्हणाले, चला, शेवटी या दोघांमधले सगळे गैरसमज दूर झाले. आता फक्त त्या विलनला धडा शिकवायचा बाकी आहे. तर मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतोय. पुढील भाग नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.